सुरुवात करावी। मांडले संघाने आपली क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, तर वेलंकणी बॉईज कडून फलंदाज मैदानात पहिलं षटक घेऊन येत आहे ते विली। कृपया सामन्याला सुरुवात करावी। पहिला चेंडू विली, सामना करतील विली टू बंटी। बंटी रोडवर गाडीवर जर हे लावा ना की प्रॉब्लेम ना झालो पाय आमच्या गावात सितरबाट पहिला गावात चेंडू ऑफ साइडला तटावलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण पहिल्याच चेंडूवरती आणि 2 धावा घेण्यात यशस्वी बंटी। सॅम थोडंसं इंजर्ड आहे त्यामुळे त्याला फिल्डिंग आलं नाही ते। आता सॅम जबरदस्त फिल्डर चेंडू आहे। विली, खराब चेंडूचा इशारा बंटी. पंचाकडून। एक चेंडू 3 धावा। पुढील चेंडू विली, सामना करतील बंटी। लेग साइडला तटावलेला 1 धाव घेण्यात यशस्वी। धावसंख्या 4। 2 चेंडू झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत। पुढील चेंडू विली यांचा, निक सामना करतील। 1 धाव घेण्यात यशस्वी। 5 धावा झाल्या वेलंकणी संघाच्या। पुढील चेंडू विली आणि बंटी ऍक्शन चेंज करताना आणि काही समजलेला नाही। चेंडू निर्धाव गेलेला आहे। धावसंख्या निर्मळ संघ जर आले आहे ते त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा। अश्विन 5 अश्विन मी बघितलं होती का? धावसंख्या 5। 4 चेंडू 5 धावा, 2 चेंडू बाकी पहिल्या षटकातील। पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि चांगलीच अशी फिल्डिंग, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी। 5 चेंडू 6 धावा। शेवटचा चेंडू विली यांचा। पुढील सामना LG बॉईज सोबत सितरबाट विरुद्ध निर्मळ। शेवटचा चेंडू विली यांचा, ऑफ साइडला तटावलेला, तेवढी चांगली फेकी आणि अंपायरचा डिसिजन आउट। धावबाद झालेला आहे फलंदाज। चेंडू निर्धाव। LG आणि निर्मळ यामध्ये टॉस झाला आणि सितरबाट आणि LG सितर बॉईज सितरबाट यांनी टॉस जिंकलेला आहे। LG बॉईज त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा। आपल्याला यानंतरची मॅच आपली आहे। पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 6। वेलंकणी बॉईज यांची धावसंख्या झालेली आहे ती 6। 6 चेंडू 6 धावा। पुढील षटक, दुसरं षटक सॅम आणि निक हिट आउट झालेला आहे। फलंदाज हिट आउट दिलेला आहे लेगी अंपायरनी। पाय स्टंपला लागलेला आहे आणि हिट आउट। लेग अंपायर यांचं चांगलीच अशी नजर आणि फलंदाज हिट आउट झालेला आहे। चेंडू निर्धाव। पहिल्या चेंडूवरती स्वतःहून विकेट दिलेला आहे वेलंकणी बॉईजनी। पुढील सामना करण्यास सज्ज वेलकम आणि चेंडू निर्धाव। 2 चेंडू निर्धाव गेलेले आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव। पुढील चेंडू परत एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि विकेट किपरला काही समजलेलं नाही, परंतु यशस्वी। जबरदस्त ही बॉलिंग यॉर्कर। धावसंख्या हल्ली धावसंख्या झाली ती 7। 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 7। पुढील चेंडू की त्यांना पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात टॅप शॉट, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी। बॉनी आमच्या नानबाटकराची जाव आहे, जबरदस्त अशी फिल्डिंग, उडी मारून फिल्डिंग केलेली आहे। 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी। परत एकदा रनआउटच्या प्रयत्नात आणि यशस्वी। वेलकम रनआउट झालेले आहेत आणि धावसंख्या रोखण्यामध्ये मांडले संघ यशस्वी होत आहे। धावसंख्या झालेली आहे ती 8। शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू. कित पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 9. मांडले संघाने धावसंख्या रोखलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9. यानंतरचा सामना निर्मळ वर्सेस एलजी बॉईज सितरबाट यांच्यात खेळविण्यात येत आहे आणि सितरबाटनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. दरम्यान तिसरं षटक मांडले संघाकडून आणि धावसंख्या 9. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात एक धाव घेण्यात यशस्वी. 1 रन्स. मिल्टन तिसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू झालेला आहे. 5 चेंडू बाकी. एक धाव घेण्यात यशस्वी. अजूनही 5 चेंडू बाकी. बघूया वेलंकणी बॉईज काय करतायत आपल्या संघासाठी. बॅकफुटला जाऊन मारलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण. जबरदस्त विलियमची उत्कृष्ट अशी डाय, परंतु जबरदस्त ही डाय. एक सांगत इंग्लिश मध्ये प्रो आहे. एज इज जस्ट अ नंबर. तर आज विली दादाने आपल्याला प्रूव्ह करून दाखवले. चौकार घेण्यात यशस्वी. बॉल पहिला एवढा चौकार. जबरदस्त फास्ट होतो की मागच्या पण काही चुकी नाही. थोडंसं चेंज आणि बॉल पटकन डायरेक्शन चेंज करते. शॉट यार, जबरदस्त फिल्डिंग. चेंडू निर्धाव. पुढील चेंडू चांगला तसा खेळण्याच्या प्रयत्नात आणि एक धाव, चोरटी धाव घेण्यात यशस्वी. जबरदस्त फिल्डिंग, त्यापेक्षा जबरदस्त थ्रो. आणि धावसंख्या झाली आहे ती 15. मिल्टनने पलक झपकते ही थ्रो केलो. पलक झपकते. 3 चेंडू. 4 बॉल. 2 चेंडू बाकी. 15. हा रे. 15 धावसंख्या झालेली आहे आणि अजूनही 2 चेंडू बाकी. शेवटचे 2 चेंडू बाकी. कित सामना करतील पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि काही समजलेलं नाही फलंदाजाला. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. यष्टीजीत. शेवटचा चेंडू आणि बॅट्समन नेम लिओन. नियॉन. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात उत्कृष्ट असा फटका, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. आणि धावसंख्या झाली आहे ती 16 धावा झालेल्या आहेत. 17 धावेचे लक्ष्य मांडले संघाला. जबरदस्त अनुभवी, ज्याला जवळजवळ 40 वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. उत्तम, उज्ज्वल निकमचो खास मानू म्हणून त्याने नाव पण उज्ज्वल ठेवले. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. वेलंकणी बॉईज, आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. तुमचा काज आहे त्याचा प्लीज दोन्ही संघ अंडरस्टँडिंग मध्ये. यानंतरचा सामना निर्मळ वर्सेस एलजी बॉईज सितरबाट आणि एलजी बॉईजनी टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. दरम्यान मांडले संघाला 17 धावेची आवश्यकता आहे.
कृपया क्षेत्ररक्षण लावावे आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. आपण लीग मॅच खेळत आहोत, ह्याचे आपण भान ठेवावे. टाइमपास न करता पटापट मॅचेस खेळवायचे आहेत. स्पर्धेतील दुसरा सामना वेलंकणी बॉईज वर्सेस मांडलय आणि 17 धावेची आवश्यकता आहे ती मांडलय संघाला. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. पहिलंच षटक घेऊन येत आहेत ते उज्ज्वल, जुने आणि नावाजलेले खेळाडू उज्ज्वल. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते उज्ज्वल. पहिलाच चेंडू, नो, पहिलाच चेंडू, खराब चेंडूचा इशारा. दोन धावा झालेल्या आहेत मांडले संघाच्या. 0 बॉल 2 धावा. परत एकदा नो. पहिल्याच षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत त्या उज्ज्वलनी. पुढील चेंडू, पहिलाच चेंडू, फुलटॉस आणि काही समजलेलं नाही. चौकार खेचण्यामध्ये मांडले संघ असंही पटईत आहे आणि एक चेंडूवरती 8 धावा झालेल्या आहेत त्या मांडले संघाच्या. पुढील चेंडू परत एकदा पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि चोरटी धाव घेण्याच्या अपेक्षेत आणि धाव कंप्लीट झालेली आहे ती मांडले संघाची. 2 चेंडू 9 धावा. अरे ॲक्शन आउटच्या रूपात टॅप शॉटच्या प्रयत्नात आणि चांगला असा अडकवलेला आहे. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 10. 7 धावेची अजूनही आवश्यकता. परत एकदा पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि पुन्हा एकदा नो. लेग अंपायरचा इशारा नो. पुन्हा एकदा 2 अतिरिक्त धावा. मला वाटतं पहिल्या षटकात मॅच संपण्याच्या प्रयत्नात अपेक्षेत 13 धावा झालेल्या आहेत. 4 धावेची आवश्यकता आहे ती मांडले संघाला. भरपूर असं महागडं षटक. 3 चेंडूच झालेले आहेत, अजून 3 चेंडू बाकी, सॉरी 4 चेंडू. चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत, 13 धावा. अजून 4 धावेची आवश्यकता आहे ती मांडले संघाला. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. 1 षटका अखेरीस धावसंख्या 14. 3 धावा मांडले संघाला हवे आहेत. एक औपचारिकता बाकी आहे मला वाटतं. पंचाचा इशारा नो बॉल. परत एकदा खराब चेंडू. ओव्हर चेंज करताना 2च धावा पाहिजेत मांडले संघाला. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धाव हवी आहे ती मांडले संघाला. एवढू मार रे, बॉल नका घालू तरी अंगीला का नाही. आणि मांडले संघ विजयी. आताचा सामना नानबाट सॉरी LG बॉईज सितरबाट वर्सेस निर्मळ. निर्मळ यांना क्षेत्ररक्षण. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी सॅम आणि देतील रेगन लोपेस.